नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे। तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर महाराष्ट्रामध्ये जे 15,300 पदाकरिता पोलीस भरती आलेली आहे तिच्या निगडीत आपण संपूर्ण माहिती व्हिडिओ या एका यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहोत। मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निगडीत भरपूर यूट्यूब चॅनलवरती भरपूरसे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड झालेले आहे, पण आपण हा एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत ज्यामध्ये तुमचा संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळतील। हा असा एकच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहोत। तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे 15,300 पदाकरिता पोलीस भरती आलेली आहे यामध्ये 5 क्रमांकाचे वेगवेगळे या मित्र पद ठेवण्यात आलेले आहे। सर्वप्रथम आपण पोलीस शिपाईचा जर विचार केला तर 12,624 वॅकन्सी ही पोलीस शिपाई करिता आहे, म्हणजे कॉन्स्टेबल करिता। त्याच्यानंतर ड्रायव्हरचा जर विचार केला तर 515 जे आहे ते ड्रायव्हरसाठी ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर SRPFचा जर विचार केला तर 1,566 ही SRPF पोलीस या पदाकरिता ठेवण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर कारागृह शिपाईकरिता 554 आहे आणि बॅट्समॅनकरिता 113 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे। म्हणजे जी 15,300 पदाकरिता वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये जे वेगवेगळ्या क्रमांकाचे 5 पद ठेवण्यात आलेले आहे, नेमकं कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी खाली आहे हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर पोलीस बॅट्समन यांच्याकरिता फक्त आणि फक्त 10वी पास तुम्ही पाहिजे। सोबतच SRPF ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलकरिता म्हणजे पोलीस शिपाईकरिता फक्त 12वी पास पाहिजे। ते तुम्ही कशातही असले तरी चालेल, आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो की MCBC असो, यामध्ये कसल्याही प्रकारचा पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे। तुम्ही 35 असल्या 12वी तरी चालते, 55 असले तरी चालते, 95 असले तरी चालते, फक्त तुम्ही 12वी पास पाहिजे पोलीस शिपाईकरिता। त्याच्यानंतर शारीरिक पात्रतेचा विचार केला, नेमकं हाईट किती आहे, चेस्ट किती आहे, तर 165 सेंटीमीटरच्या वरते हे पुरुषाची हाईट पाहिजे आणि महिलांची हाईट 155 सेंटीमीटरच्या वरते हे महिलांची हाईट पाहिजे। त्याच्यानंतर छातीचा जर विचार केला तर माणसासाठी आपल्या भावांसाठी 80-85ची छाती ठेवण्यात आलेली आहे आणि महिलांच्यासाठी छातीचा काही क्रायटेरिया वगैरे नसते। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण शारीरिक परीक्षा म्हणजे फिजिकलचा विचार केला तर महिलांकरिता 800 मीटर ठेवण्यात आलेली आहे, ते 20 गुणांसाठी। पुरुषांकरिता 1600 मीटर ठेवण्यात आलेले आहे 20 गुणांसाठी। गोळाफेक आणि 100 मीटर 15-15 मार्काचं ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे एकूण 50 गुणांची जी आहे ते तुमची शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल ठेवण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम तुमचं फिजिकल होत असते भावांनो, त्याचा कट ऑफ लागतो। तो कट ऑफ जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुमचा पेपर होतो। पेपर जर तुम्ही क्वालिफाय केला तर 90% नोकरी तुमच्या खिशात आहे। तुमचं पोलीस पडताळणी होईल, ते जर 1 नंबर काम असलं का जमलं। आणि जे मग मेडिकल आहे ते एवढं की खास नसते, पण ठीकठाक असंच XYZ सत्यानाश समजून जा मग तुम्ही। तर अशा स्वरूपाची जी आहे हे पूर्ण भरतीचं प्रक्रिया आहे। सर्वप्रथम चाचणी, फिजिकल, पेपर, पोलीस पडताळणी, मग मेडिकल, या चार पायरीमध्ये जे आहे ते तुमचं सिलेक्शन होणार आहे। ते तुम्ही SRPF असो, शिपाई असो, ड्रायव्हर असो की बॅट्समॅन असो की कारागृह पोलीस असो, या 4च पायरीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्याच्यानंतर आपण वयाचा जर विचार केला तर 18-28 वर्ष म्हणजे 18 वर्ष पूर्ण ते 28 वर्षापर्यंत हे तुमचं वयाची अट ठेवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर तुम्ही SC ST मागासवर्ग प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 18 ते 33 पकडून चला। ओके, तर या प्रकारचं जे आहे अशा स्वरूपाची जे आहे ते तुमचं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे पोलीस भरतीकरिता। त्याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे। तुम्हाला पोलीस शिपाईकरिता जर अर्ज करायचा असेल कुठेही कोणत्याही पोस्टसाठी, त्यामध्ये तुम्हाला माहिती असणे अतिशय गरजेचे आहे। इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की कॉन्स्टेबल, SRPF कोणत्याही, इथे मी लाल करून दाखवते तुम्हाला, कोणत्याही पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि कोणत्या जिल्ह्यात करायचं असेल ते माहिती असणे तुम्हाला महत्त्वाचं आहे।
इथे मी कॉन्स्टेबलकरिता घेतलेला आहे नागपूर रूरल. नागपूर ग्रामीणमध्ये नेमकं कॉन्स्टेबलकरिता किती वॅकन्सी आहे हे माहिती करून घ्या. म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे, कोणत्या कास्टसाठी किती आहे, त्याच्या सर्वसाधारण किती आहे, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण जे नागपूरची PDF ओपन केली, इथे 272 वॅकन्सी खाली आहे. याच्यामध्ये SC कास्टसाठी 40 वॅकन्सी आहे. याच्यातील सर्वसाधारण 12 वॅकन्सी हे SCसाठी ठेवण्यात आलेले आहे. बाकी मग सैनिक पाल्य असो, भूकंपग्रस्त असो, अंशकालीन असो, यांच्याकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहे, की खेळाडू असो. अशा स्वरूपाची जी आहे भरती प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्हाला सरळ सोपी भाषेत सांगण्याचा अर्थ आणि तात्पर्य सांगायचं म्हटलं, तुम्ही कायच्याहीसाठी जर अर्ज करत असाल तर कोणत्या जिल्ह्यात अर्ज करत असाल त्या जिल्ह्याची PDF इथून जशी मी नागपूरची काढली तशीच तुम्ही काढता. याची लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाणार आहे. याच्या आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला, तो तुम्ही बघू शकता. यामध्ये कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही अर्ज करत असाल त्यासाठी तुमच्या कास्टच्या वॅकन्सी किती रिक्त आहे हे तुम्हाला माहिती असणे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही अमरावतीमध्ये वॅकन्सी केली, म्हणजे अमरावतीमध्ये अर्ज केला, तिथे तुमच्या कास्टचा वॅकन्सीच नाही आहे, तर मग तो अर्ज तुमचा फालतू झाला, एकदम बैताळपणा केला तुम्ही. तर तुम्हाला जे महत्त्वाच्या बाबी आहे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की तुम्हाला सर्वप्रथम मी सांगितले भरतीचं स्वरूप कसं आहे, माहिती दिली बेसिकची. त्याच्यानंतर तुम्हाला डीपमधली माहिती हे द्यायची आहे की कुठेही जर तुम्ही अर्ज करत असाल तिथे तुमच्या कास्टसाठी वॅकन्सी किती खाली आहे हे तुम्ही माहिती करून घ्या. त्याच्यानंतर सर्वसाधारण किती आहे हे तुम्ही माहिती करा. त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज करा. अर्ज करण्याची काहीच घाई गडबड करू नका. थोडं आरामात अर्ज करा. थोडं लास्टच्या तारखेमध्ये अर्ज करण्याचा विचार करसाल तर तिकडे साईड हे स्लो चालते हे तुम्हाला माहिती असेल, कारण याच्या आधीसुद्धा पण हाच प्रॉब्लेम होता. तर थोडा लवकरच अर्ज करा. कुठे अर्ज करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे, तिथे तुमच्या जातीसाठी किंवा समाजासाठी किंवा तुमच्या कास्टसाठी किती वॅकन्सी खाली आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही माहिती करूनच अर्ज करा. अन्यथा जिथे तुमच्या कास्टचा जागा नाही तिथंच तुम्ही अर्ज केला तर तुमचे वांदे होऊन जाईल भाऊ. तर असा हा तुम्हाला माझा व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तुमचा अपयशातून यश गाठण्याचा जो हा प्रवास आहे, या यूट्यूबच्या चॅनलातून, या व्हिडिओच्या माध्यमातून हा आमचा तुम्हाला दिलेला एक योगदान आहे. आशा राहीन मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. काही समस्या असेल नक्की कमेंट करा. जर आणखी जास्त समस्या असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, मेसेज करा. तर चला मंडळी, या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा राहीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.